नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 मार्च 2026. आपण आजच्या करंट अफेअर बघणार आहोत. तर चला सुरू करूया. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक. काय? महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक धर्मांतर विरोधी कायदा करणारे महाराष्ट्र 11वे राष्ट्र ठरले आहे. काय आहे? महाराष्ट्र धर्मांतर विधेयक पाहणार आहोत आपण. आणि धर्मांतर विरोधी कायदा करणारे महाराष्ट्र हे 11वे राज्य आहे. महत्वाची तरतुदी काय? स्वच्छतेने धर्मांतर करायचे आल्यास 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. धर्मांतरानंतर जन्मलेला बालकाला आईचा धर्म लागू होईल. काय होईल? जन्मलेला बालकाला आईचा धर्म लागू होईल. बेकायदा धर्मांच्या गुन्ह्यांसाठी 3 ते 7 वर्ष कारावास व 1 लाख रुपये दंड. आणि महिला, मुले, SC व ST व्यक्तींचे बेकायदा धर्मांतर केल्यास 4 ते 7 वर्ष कारावास व 5 लाख रुपये दंड असा होणार आहे. एकाच वेळी 2 किंवा अधिक व्यक्ती धर्मांतर केल्यास 10 वर्षापर्यंत कारावास. हे सर्व गुन्हेगारी अजामी पत्रात. आता आपण बघणार आहोत सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेची वाढ. काय झालंय? सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत वाढ झाली आहे. काय झाली आहे तो पाहू आपण. राज्य सरकारने 19 वर्षाच्या वर्षात प्रथमच या योजनेची रकमेत वाढ केलेली आहे. विद्यार्थी व रक्कम बघणार आहोत. 5वी ते 7वी विद्यार्थी काय म्हणत रक्कम 250 रुपये दरमहा मिळतील. आणि 8वी ते 100 विद्यार्थी ह्यामध्ये 400 रुपये दरमहा मिळतील. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना काय म्हणत सुरुवात केव्हापासून झाली? 1995 ते 96 पासून झाली. आणि उद्देश काय होते? मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण रोखणे आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. LPG आता बघणार आहोत. LPG ला पर्याय डायमिथाईल इंधन DME. आता बघू काय म्हणत आहे. विकसित करणारी क्षमता काय? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा व विघटन होणाऱ्या कचऱ्यापासून व या वायूच्या निर्मिती करण्यात आलेली आहे. डायमिथाईल इथरचे रासायनिक सूत्र काय? CH3OCH3. आता आपण पुढे चालू. आता आपण बघू वैशिष्ट्ये. LPG व CNG चे वैशिष्ट्य. पूर्ण नाव काय आहे LPG चे? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आणि CNG चे कम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आणि LPG मध्ये घटक काय येतात? प्रोपेन येतात C3H8 आणि ब्युटेन C4H10. आणि CNG मध्ये मिथेन CH4. राईट. वजन किती असतं? हवेपेक्षा जड असतो LPG आणि हवेपेक्षा हलका असतो CNG. आणि फ्लुरिक व्हॅल्यू किती असते? लिक्विड LPGच्या लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असते आणि CNGच्या कमी असते. आणि आढळ कुठे होतो? द्रव्य स्वरूपात होतो. आणि CNG वायू स्वरूपात होतो. राईट. वायू स्वरूपात होतो. आपण बघणार आहोत महत्वाचे वन लाईनर क्वेश्चन. मयंक चक्रवर्ती काय म्हणते? मयंक चक्रवर्ती हा भारताचा 94वा आणि ईशान्य भारतातील पहिला ग्रँडमास्टर बनला आसाममध्ये. 14 मार्च हा पाय म्हणजे की पाय दिवस म्हणून साजरा केला जातो. पायची व्हॅल्यू किती आहे? 3.14 असं आहे. जागतिक पहिले स्वायत्त जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र आंध्र प्रदेशाने जुवल दिने या बंदरात स्थापन केले जाणार आहे. कुशल दास यांचे निधन. ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे माजी सरचिटणीस होते. कोण? कुशल दास यांचे निधन झालेले आहे. किंवा 2010 ते 22 म्हणजे ते फुटबॉल भारतीय अखिल भारतीय माजी सरचिटणीस होते. 2025 मध्ये देशात मृत्यू झालेले वाघांची संख्या 166 असून त्यात महाराष्ट्रातील 41 वाघांचा समावेश होतो. म्हणजे की 2025 मध्ये वाघांची संख्या 166 होती. तर महाराष्ट्रातून त्यांना 41 वाघ मृत्यू पावले. व्याघ्र गणना दर 4 वर्षांनी होते. 2022 च्या गणनेनुसार भारतात 3692 वाघ होते आणि महाराष्ट्रामध्ये किती होते? 444 होते. महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांग कल्याण विभागाचे नाव बदलून दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे केले आहे. आता बघणार आहोत दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांचे नामकरण दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे असे करण्यात आलेले होते. दिव्यांग विभाग स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. आता आपण बघणार आहोत महत्वाचे वन लाईनर.
म्हणत आहे, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकानुसार स्वच्छतेने धर्मांतर करायचे असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना किती दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक आहे? तर 60 दिवस. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 8वी ते 10वी विद्यार्थ्यांना दरमहा किती रुपये मिळतील? 400 रुपये. ऑप्शनमध्ये पुढे पाहू आपण. 400 रुपये आहे का ऑप्शन? बरोबर, आपला उत्तर बरोबर आले, 400 रुपये. आणि घरगुती स्वयंपाकांसाठी LPGला पर्याय म्हणून डायमिथाईन इंधन म्हणजे की DME वायू कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? पुणेमध्ये आहे ते संस्था आहे, पुणेमध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा. LPG फुल फॉर्म काय आहे? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे. आता बघू LPG मधील मुख्य घटक खालीपैकी कोणते आहेत? तर आपलं प्रोपेन आणि ब्युटेन मला माहीत आहे. दरवर्षी 14 मार्च हा दिवस पाय दिवस. जगातील पहिले स्वायत्त सागर जहाज बांधणी या आणि प्रणाली केंद्र कुठे स्थापन केले जाणार आहे? तर ज्वालादीन बंदर आंध्र प्रदेश येथे. महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांग कल्याण विभागाचे नाव बदलून काय केले आहे? दिव्यांग सक्षमीकरण विभाग केले आहे. काय केले? दिव्यांग सक्षमीकरण विभाग केले आहे. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. मिळूया दुसरे व्हिडिओमध्ये.